मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता श्रीकांतरावांजवळ बसलेले असतात आणि खूप रडत असतात. तो श्रीकांतराव आता अगदी गाढ झोपलेले असतात. तर आता या रडतच म्हणतात, कावेरीने फसवलं हो आपल्याला. अहो, मी तिला सून नाही तर मुलगी मानायला लागले होत, पण ती मात्र सगळं काही नाटक करत होती. हे कधी कळलंच नाही मला, कारण मी तिला कधीच ओळखू शकले नाही. आणि आता तुमची काय अवस्था करून टाकली आहे तुम्ही बघताय ना. आता इथून पुढे मी तिला कधीच माफ करणार नाही, अगदी कधीच नाही असं म्हणून कावेरी विषयीचा राग बोलताना स्पष्टपणे दिसून येत असतो. तर आता ताडकन उठतात आणि लगेचच कावेरीच्या रूममध्ये जातात. तेथे गेल्यानंतर तिचं कपाट उघडतात आणि लगेचच तिची कपडे आता कपाटाच्या बाहेर टाकतात आणि मग म्हणतात, आता या कावेरीची एकही वस्तू मला माझ्या घरामध्ये नको आहे. जसं तिला मी घराबाहेर काढलं ना, आता तशी एकही आठवण मी या घरामध्ये ठेवणार नाही तिची, कारण ती विश्वासघातकी आहे, खोटारडी आहे आणि मला असा अजिबात खोटेपणा चालत नाही असं म्हणून त्या अक्षरशः कावेरीची सगळी कपडे वगैरे घेतात, जे दागदागिने सुद्धा त्यामध्ये असतात. प्रत्येक आठवणी आता त्या बाहेर घेऊन येतात, कपडे सुद्धा बाहेर घेऊन येतात आणि घराबाहेर टाकतात. तर दुसरीकडे आता इन्स्पेक्टर साहेब कावेरीला म्हणतो, खुनाचा आरोप आहे तुझ्यावर आणि यासाठी ना तू कमीत कमी 10 वर्ष आतमध्ये जाणार. किती वर्ष? तर 10 वर्ष. तेव्हा कावेरी सुद्धा अगदी ठामपणे सांगते की मी शेवटचं सांगतेय तुम्हाला, मी बाबांवर हल्ला केलेला नाहीये. मग इन्स्पेक्टर सुद्धा आता म्हणतो की हे बघ, मी सुद्धा शेवटचंच सांगतोय, जर श्रीकांत धर्माधिकारी यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तू डायरेक्ट फासावर जाणार. कुठे तर फासावर असं म्हणून तो कावेरीला प्रत्यक्षपणे धमकीच देतो. त्यामुळे तू सगळं खरं खरं सांगायचं हे का केलं, अगदी पटापट बोलायचंस. तर आता दुसरीकडे यामी ही बाहेर येते. तिने आता काय करते ते पाहिलेलं असतं आणि म्हणूनच ती म्हणते की माने कावेरीचे कपडे फक्त घराबाहेर काढले आहेत, पण आता मी ना हे कपडे जाळून टाकणार आहे. ती आता डायरेक्ट पेट्रोलचं कॅन्डल्स घेऊन तेथे आलेली असते. मग आता यामी रागात म्हणते, कावेरी अगं तुझ्यामुळे ना माने अक्षरशः माझ्या थोबाडीत मारली होती आणि माझा अपमानसुद्धा केला होता आणि ही गोष्ट ना मी अगदी आयुष्यभर नाही विसरणार असं म्हणून ती सगळ्यांचा डोळा चुकवून आता लगेचच त्या कावेरीच्या सगळ्या कपड्यांवर ते पेट्रोल टाकते. दुसरीकडे विद्या ही चिकूला सांभाळत असते. चिकू रडत असतो. तर विद्या म्हणते, शांत हो बाळा चिकू, शांत हो, मी आहे ना तुझ्याजवळ, मी काकू आहे की नाही असं म्हणून ती त्याला खेळवण्याचा प्रयत्न करते. तरीही चिकू आता खूप रडू लागतो. मग आता त्यानंतर ती म्हणते, बाहेर जायचं, आपण बाहेर जायचं, चला आपण बाहेर जाऊयात हां. तर इकडे आता ती चिकूला घेऊन बाहेर येते खरी आणि यामीला असं पाहते की ती कपडे जाळते कावेरीचे. मग आता रागातच ती म्हणते, वंश हे काय करताय तुम्ही, कावेरी वहिनी निर्दोष आहेत, मी हे तुम्हाला काही करू देणार नाही. तेव्हा लगेचच आता यामी म्हणते, हे बघ कावेरी काय आहे ना ते तुझ्याकडून ऐकून घेण्याची गरज नाहीये मला विद्या. तेव्हा कपडे जाळून त्याच्यावर राग काढून काय होणार आहे असं लगेचच विद्या विचारते. मग लगेचच आता यामी म्हणते, त्या नीच कावेरीने ना माझ्या बाबांवर जीवघेणा हल्ला केलाय, त्यामुळे ना तिची एकही गोष्ट मला या घरात नको आहे, समजलं. आणि जर तुला तिची बाजू घ्यायची असेल ना तर तुला सुद्धा या घराबाहेर जावं लागेल असं म्हणून ती आता विद्याला अक्षरशः धमकावते. तर विद्या बिचारी आपली गप्प राहते. त्यानंतर यामी माचीस घेते आणि लगेचच ती काडी ओढते आणि कावेरीच्या कपड्यांवर टाकून ती कपडे जाळते. त्यावेळी वंश असं करू नका प्लीज, प्लीज करू नका ना प्लीज असं म्हणून विद्या खूप रिक्वेस्ट करत असते. परंतु यामीला जे करायचं असतं फायनली तिने ते केलेलं असतं आणि कावेरी बिचारीच्या सगळे कपडे जाळून टाकलेली असतात. त्यानंतर आता विद्या ही आपल्या स्टाईलमध्ये म्हणत असते, इकडे या जरा, इकडे या असं म्हणून आता ती एकटीच आपली बडबडू लागते की मी काय करू आता, काय करू एकटी तरी, कारण ही भैताड पोर इथे कपडे जाळू राहिली आहे आणि तिचा बाप तिथे पलंगावर पडून आहे, हिची मातर फुगली आहे, त्या कावेरी वहिनी जेलमध्ये आहे आणि चिकू रडायचं काही थांबू नाही राहिला. मी ना जातो आता, हे घर सोडूनच जातो, लय कटकट झाली आपल्या डोक्याला. अहो मला सांगा, ती अमृता मोदकामध्ये विष घालू घालू सगळ्यांना खाऊ घालू राहिली,
तरीही अगदी साऱ्यांचा विश्वास फक्त कुणावर, तर त्या अमृतावर. नाचा, तिला डोक्यावर घेऊन नाचा, माझी कावेरी वहिनी बिचारी अडकली आहे तिथे. पण हे सारं मी तुम्हाला का सांगू शकतो, कारण तुम्ही काहीच करू शकणार नाही ना, आणि तसंही मी सुद्धा तरी काय करू शकणार आहे. तर आता विद्या या सगळ्याच गोष्टींना खूप वैतागलेली असते आणि कंटाळलेली असते. त्यानंतर तीच आता तेथून जाते. तर दुसरीकडे आता यश हा देवी आईसमोर उभा राहतो आणि म्हणतो की तुला आमच्या हाका ऐकू येत नाही आहे, पण असा कावेरीवर अन्याय नाही होऊ देणार मी, असं म्हणून तो लगेचच आता जोराजोरात देवीसमोर असणारी घंटा वाजवत असतो. मग आता तो म्हणतो काहीही झालं ना तरीही तुला माझं ऐकावंच लागेल. आता अगदी शांतपणे देवाची आरती करू लागतो, कारण काहीही झालं तरी कावेरीला न्याय मिळवून द्यायचा असतो आणि या घरात सुनेचं स्थानसुद्धा मिळवून द्यायचं असतं. तर दुसरीकडे आता कावेरीची जबानी घेतल्यानंतर तिला पुन्हा लॉकअपमध्ये टाकलं जातं. त्यानंतर अजून एक कॉन्स्टेबल तेथे येते आणि म्हणते की हे पहा, ही भुरटी चोर आहे, हिने चोरी केली आहे. तेव्हा आत टाका तिला अगोदर, असं इन्स्पेक्टर साहेब आता म्हणतात. त्याचवेळी आता ज्या बाईला आता काम सांगितलेलं असतं ते म्हणजे की त्या कावेरीला मारून टाकायचं, नेमकी तीच बाई भुरटी चोर म्हणून आता तेथे लॉकअपमध्ये कावेरीच्या आलेली असते. मग त्यानंतर त्या लेडी कॉन्स्टेबल दोघींवर हसतात आणि म्हणतात एक खुनी आणि दुसरी तर चोरटी, भुरटी चोर कुठली, आता झिंज्या उपटत बसा एकमेकींच्या दोघी लॉकअपमध्ये. मग आता त्या दोघीही एकमेकींकडे बघतच राहतात. तेव्हा मात्र अमृताने पाठवलेली जी भुरटी चोर बाई असते ना, ती कावेरीकडे हसत बघत असते आणि मनातच म्हणते की आता बघतेच या कावेरीला. तर दुसरीकडे आता कावेरीच्या कपड्यांनी अक्षरशः खूप पेट घेतलेला असतो. तेव्हा लगेचच यामी म्हणते कावेरी, अगं या घरातील प्रत्येक आठवण, या घरातील प्रत्येक खून तुझी आता या आगीमध्ये जळून खाक झाली आहे, असं म्हणून लगेचच ती हसत विद्याकडे बघत तेथून जाते. तर विद्याला खूप वाईट वाटत असतं की कावेरीची एक खूनसुद्धा या वंशाने इथे ठेवली नाही आणि रागातच ती यामीकडे बघते. पण यामी तिला अजिबात भाव देत नाही. दुसरीकडे लॉकअपमध्ये आई कावेरीला मारण्यासाठी आलेली असते ना, ती सारखी सारखी रागातच कावेरीकडे बघत असते आणि कावेरीला हे जाणवत असतं. काही वेळानंतर आता त्या बाईलाच आठवतं की कशाप्रकारे माझ्याकडे एवढा भला मोठा चाकू हा अमृताने दिला आहे आणि त्याचबरोबर या कावेरीला मारायला सांगितले. तर आता कावेरी ही खाली मान घालून जरा पडलेली असते, झोपलेली असते आणि ती बाई बाहेर डोकावून पाहते. तर आता सगळ्या लेडी कॉन्स्टेबल असतात त्यासुद्धा आता झोपलेल्या असतात. तर आता लगेचच ती असा सुरा बाजूला घेते आणि कावेरी जवळ जाते. दुसरीकडे अमृता आता लगेचच घरी येते. रूममध्ये आल्यानंतर पूर्णपणे अंधार असतो. ती म्हणते अंधार कसं काय, लाईट्स का गेले असतील, आणि ती लाईट्स ऑन करते. त्यावेळी तिची आई म्हणजे माधवी ही अगदी गाढ झोपलेली असते. तेव्हा इथे एवढी कामं पडली आहेत आणि आई काय ढाराढूर झोपली आहे, असं म्हणून अमृता लगेचच तिला उठवते. मग आता माधवी म्हणते अगं काय चाललंय तुझं, कोणी? तेव्हा कोणी काय, मी आहे तुझी मुलगी अमृता. तेव्हा माधवी विचारते काय आहे आई, अगं काय चाललंय काय तुझं? अगं आता फक्त कावेरी जेलमध्ये गेली आहे आणि आपल्याला तर आता सुलक्षणावर तिच्या अख्ख्या घरच्यांची वाट लावायची आहे. आपल्याकडे इथे वेळ नाही आणि तू झोपा कसल्या काढतेस? तेव्हा माधवी विचारते मग काय करायचं अगं अमृता? तेव्हा अमृता म्हणते आता ना पुढची खेळी खेळायची, कारण एक प्याद तर गेले, पण आता वजीर खेळायचं आहे आपल्याला. तर दुसरीकडे आता माया रडत असतात आणि म्हणतात काय होऊन बसलो हे. अहो या मुलीने जेव्हा घरामध्ये पाऊल टाकलं होतं तेव्हा वाटलं तरी होतं काही संकट आहे आपल्या घरावर आणि तुमच्या जीवावर बेतलं हे संकट, असं म्हणून श्रीकांतरावांची काळजी करत त्या सारख्या सारख्या रडत असतात. श्रीकांतराव डोळे उघडून माकडे बघतात. आता सत्य काय आहे ना हे खरं तर त्यांना माहीत असतं, परंतु आता ते ह्या अमृताच्या भीतीमुळे, धाकामुळे काही बोलू शकतच नसतात. तर आता दुसरीकडे विद्या चिकूला सांभाळत असते, पण तो बिचारा खूप रडत असतो, कारण कावेरीची त्याला खूप आठवण येत असते. मग आता चिकू रडत असताना तिला शांत कसं करावं त्याला कळतच नसतं. ती बिचारी आता त्याला डॉल वगैरे दाखवते, पण तो अजूनही शांत होत नसतो, म्हणून ती आता डोक्यालाच हात लावते की ह्या मुलाला कसं सांभाळावं. मग त्यानंतर तिला वाटतं की याला भूक लागली असेल, म्हणून ती लगेचच त्याला दुधाची बॉटल देते, पण तो दूधसुद्धा पिण्यासाठी नकारच देत असतो. ती खुळखुळा वगैरे वाजवत असते, पण त्याचा काहीच उपयोग होत नसतो. तिला खूप टेन्शन येतं. ती म्हणते की आई येणार आहे लवकर, आई येणार आहे लवकर, पण चिकू
रडायचा काही थांबत नसतो. त्यानंतर ती आता चिकूला घराबाहेर घेऊन येते. मग त्यानंतर आता कावेरीची कपडे अशी जळत असताना लगेचच विद्या मनात म्हणते, वहिनी मला माफ कर, अगं नाही थांबू शकले मी हे, पण तुम्ही लवकर घरी या, कारण तुमची खूप गरज आहे या घराला, कारण तुम्ही नसलात तर हे घर अख्खच्या अख्खं कोलमडून पडेल. मग त्यानंतर ती आता म्हणते, वहिनी चिकूला तुमची गरज आहे हो, अहो तुम्हाला ऐकू येतंय ना, असं म्हणून आता विद्या आता कावेरी कधी एकदा येईल असं तिला होत असतं आणि चिकू देखील खूप रडू लागतो. म्हणून दुसरीकडे आता कावेरीला भास होतो की माझा चिकू हा संकटात आहे, माझा चिकू हा माझी आठवण काढतोय. ती आता पटकन जागी होते आणि मोठ्याने चिकू असं म्हणते. तेव्हा जी बाई आता तिला मारण्यासाठी तेथे चाकू तिच्यासमोर पकडलेला असतो ती पटकन बाजूला होते. बाईचा हा वारच आता हुकतो. तर कावेरी आता कॉन्स्टेबलला म्हणते की ऐका ना ताई, तुमचा फोन द्या ना 2 मिनिट मला प्लीज प्लीज. तेव्हा मित्राशी गप्पा मारायच्यात का असं ती कॉन्स्टेबल उगीच काही पण बोलू लागते. तेव्हा कावेरी म्हणते, नाही हो, माझा चिकू माझ्याशिवाय नाही झोपणार, त्याला माझी आठवण येत असेल, त्यामुळे प्लीज मला द्या ना फोन, मला घरी फोन करायचा आहे. अहो माझं ऐकून निदान तो शांत तरी होईल, प्लीज मी हात जोडते हो तुमच्यासमोर, अहो फक्त एकदा म्हणजे एकदाच त्याला मला फोन करू द्या. मग त्या कॉन्स्टेबलला जरा दया येते आणि ती कावेरीला फोन देत. त्यानंतर ती लगेचच विद्याला फोन करते. विद्या कॉल रिसीव करते. चिकू आता खूप रडत असतो. कावेरी म्हणते, विद्याताई अहो मी आहे कावेरी, आणि खरंच चिकू खूप रडतोय ना, तर आता त्याला माझा आवाज जरा ऐकवता का, म्हणजे तो शांत झोपेल, तसं नाही झोपणार. मग आता लगेचच विद्या हो म्हणते. तिच्याही डोळ्यातून पाणी येतं. त्यानंतर कावेरी अंगाई गीत गाऊ लागते. तर आता चिकू एकदमच कावेरीचा आवाज ऐकून शांत झालेला असतो आणि विद्याच्या कुशीत शिरतो. तेव्हा विद्यासुद्धा खूप रडत असते. इकडे ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात त्यासुद्धा कावेरीकडे बघत असतात आणि जी बाई कावेरीला मारायला आलेली असते ती सुद्धा कावेरीकडे खूप वेळ बघते, कारण कावेरी खूप प्रेमाने ती अंगाई गीत गात असते. तर दुसरीकडे आता कावेरी निर्दोष आहे हा सिद्ध करण्यासाठीचा काहीतरी पुरावा मला दे, असं म्हणून यश हा देवीसमोर अजूनही ती घंटा वाजवत असतो. त्याला काहीतरी देवीकडून कौल हवा असतो आणि मग ती वाजवत असताना खूप मनापासून त्याने हे सगळं केलेलं असतं आणि म्हणूनच तिथे असणारं फुलच खाली पडतं आणि देवीने फायनली त्याला कौल दिलेला असतो. तेव्हा यश खूप खुश होतो. मग आता कौल दिलेलं तेच फूल हातात घेऊन तो आता म्हणतो, तू खरंच कावेरीला सोडवणार आहेस, हाच अर्थ आहे ना याचा, असं म्हणून तो सुद्धा पुन्हा एकदा देवी आईच्या पाया पडतो आणि खूप खुश असतो, कारण कावेरी आता सुटणार असते. तर दुसरीकडे अजूनही श्रीकांतरावांना म्हणतात, मला असा धीर सोडून नाही चालणार, कारण मला तुम्हाला बरं करायचंय, अगदी पूर्वीसारखे व्हायला हवे आहात तुम्ही. मग त्यानंतर माच्या लक्षात येतं की औषध द्यायची वेळ झाली आहे. त्या औषध हातात घेतात, परंतु श्रीकांतराव तर डोळे मोठे करतात. त्यांना औषध म्हटल्यानंतर खूप भीती वाटू लागते. मग आता लगेचच म्हणतात, अहो काय झालं काय तुम्हाला अचानक, असं म्हणून त्याच घाबरतात आणि विचारतात, पाणी हवंय का तुम्हाला. मग त्या लगेच चमच्याने त्यांना पाणी पाजतात. तर आता दुसरीकडे चिकू एकदम शांतपणे कावेरीने अंगाई गीत गायलं म्हणून झोपलेला असतो. तेव्हा विद्याला आता खूप आनंद होतो की फायनली हा चिकू झोपला. मग ती त्याला आता पाळण्यामध्ये ठेवणार असते. इकडे आता इन्स्पेक्टर पाहतो की कावेरीने मोबाईल घेतलाय आणि ती अंगाई गीत त्या चिकूसाठी गातीये आणि म्हणूनच तो अगदी धावतच तेथे येतो. कावेरीच्या हातातून मोबाईल ओढून घेतो आणि ज्या लेडी कॉन्स्टेबल असतात त्यांना रागातच म्हणतो, मॅडम तुम्हाला सांगितलंय ना मोबाईल कुणालाही द्यायचा नाही म्हणून तो कॉन्स्टेबलवर ओरडतो आणि तिच्या हातात मोबाईल देतो. तर कावेरी बिचारी आता खूप म्हणजे खूपच रडू लागते. तिला काहीही सुचत नसतं की करावं काय. तर दुसरीकडे आता ह्या श्रीकांतरावांबरोबर बोलत असतात. त्यांना आता त्यांची ही झालेली अशी अवस्था बघवत नसते. त्याचवेळी आता तेथे यश येतो. मग आता माच्या चेहऱ्यावरचं दुःख यशला खरं तर पाहवत नसतं, म्हणून तो म्हणतो, काळजी करू नको मा, आपले बाबा ना अगदी लवकरात लवकर बरे होतील. सॉरी, पण आज जरा स्पष्टच बोलावं लागेल मला, कारण तू खूप मोठी चूक करतेयस मा. आज जे काही घडलंय त्यामुळे कावेरीवरचा विश्वास उडणं तुझा साहजिकच आहे. पण माझं काय ग मा, पण माझ्यावर विश्वास का नाही माझ्या माचा? मी जे बोलतोय ते खोटं का वाटतंय तुला?
कारण उदयदादा हा घर सोडून गेला तेव्हा स्वतःचं दुःख इतरांपासून तू लपवलंस, पण मलाच दिसलं होतं ते तुझ्या डोळ्यांमध्ये. पण आतून ना तुला किती त्रास होतोय हे फक्त मला कळत होतं ग मा. तेव्हा लगेचच मा विचारते, पण हे सगळं तू आत्ता मला का सांगतोस? मग आता यश म्हणतो, मी फक्त ना तुला आपल्या नात्याची आठवण करून देतोय आणि तुझ्या मुलाला ना तुझं मन वाचता येतं ग मा. मग तुला त्रास होईल असं मुद्दाम का करेल मी अशी मुलगी का निवडेल जी आपल्या घरात यायच्याच अगदी लायकीची नसेल. त्यामुळे तू प्लीज याचा ना आता जरा विचारच कर. अगं तुझा कावेरीबद्दल काहीतरी गैरसमज होतोय अगं मा. अगं जर कावेरीला खोटंच वागायचं असतं तर तिने उदयदादाला शोधून घरी का आणलं असतं सांग ना. त्याची मेमरी परत यावी म्हणून तिने प्रयत्न केले असते का सांग ना मला मा. अगं तिचं इंटेन्शन अजिबात चुकीचं नव्हतं. आता कावेरी किती स्वच्छ मनाची आहे हे आता लगेचच तो सांगू लागतो, परंतु मला आता कावेरीवर काडी मात्रही विश्वास राहिलेला नसतो. फक्त श्रीकांतरावांवर हल्ला केला एवढंच मला दिसत असतं आणि त्या काहीच बोलत नसतात. म्हणून यश म्हणतो, मा अगं मी तुझ्या संस्कारात वाढलोय मा आणि माणसं ओळखायला तूच शिकवलंस ना मला. मग मला सांग आता तुझ्याच मुलाची निवड चुकीची कशी असू शकते? अगं विश्वास ठेव मा, कारण कावेरी ना अगदी खरं बोलतीये, त्यामुळे प्लीज विश्वास ठेव माझ्यावर असं म्हणून तो आता लगेचच मला विश्वास ठेवायला सांगतो. तेवढ्यातच मला कुणीतरी आवाज देतं आणि म्हणून मा लगेचच तेथून जाते. तेव्हा यश आपला एकटाच तिथे बघत राहतो. पुढे कावेरी चिकूच्या आठवणीमुळे खूप रडत असते आणि मग नंतर म्हणते, देवा मला फक्त चिकूचीच नाही तर माझ्या कुटुंबाची काळजी वाटते आणि त्यांची आठवणही येते, कारण या सगळ्यांना ना माझी माणसं मानते मी. त्यांना सावर देवा आणि माझ्या यशला सुद्धा सांभाळ. आता सगळे गैरसमज दूर कर देवा आणि त्यांना त्यांच्या कुटुंबापासून तू तोडू नकोस. दुसरीकडे आता माधवी आणि अमृता या दोघीही हॉलमध्ये असतात. तर माधवीनेच आता नेमका मला आवाज दिलेला असतो. त्या तेथे विचारतात, काय ग माधवी काय झालं? तेव्हा श्रीकांत भाऊजी आता कसे आहेत असं माधवी विचारते. त्याचवेळी हळूहळू त्यांची तब्येत सुधारती असं मा म्हणते, पण अजून बोलायला नाही ग लागले. तेव्हा माधवी म्हणते, ते बोलायला लागतील तेव्हा लागतील ग, पण कसं आहे ना मला आता बोलावंच लागेल, कारण मी आता नाही गप्प बसू शकत. तेव्हा काय ग काय झालं काय एकदम तुला असं आता लगेचच सुलक्षणा विचारते. तेव्हा माधवी म्हणते, इतकं सगळं घडलं आणि तू मला विचारतीयस काय झालं म्हणून? अगं मैत्रीण या नावाला कलंक आहेस ग तू. एखादा शत्रू परवडला असता, पण अशी तुझ्यासारखी ना मैत्रीण नको. अगं माझ्या मोठ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करून असं समाधान नाही झालं का तुझं? अगं आत्ता कुठे सावरले होते ग मी, आणि तू वचन दिलंस ना मला अमृता आणि यशच्या लग्नाचं. मी तर नकोच म्हणत होते ग, पण तू हट्टाने हे नातं जुळावं म्हणून शब्द दिलास, कारण तुला खूप खात्री होती ना की यश तू सांगितलेल्या मुलीशी लग्न करेन म्हणून. मग आता काय झालं सांग ना. अगं अगदी भर मांडवामध्ये माझ्या अमृताचं लग्न मोडलं असं म्हणून आता ती लगेचच तिच्यावर आरोप करू लागते. मग त्यानंतर माधवी विचारते, आता कोण करेल हिच्याशी लग्न? आणि या सगळ्याचं पातक तुझ्याच डोक्यावर आहे ना. आणि काय ग तू काय उभी आहेस अशी अगदी नव्या नवरीसारखी, आणि तू ह्या हिरव्या बांगड्या का घातल्यास असं म्हणून ती अमृतालाच बोलते. अगं काढून टाक ह्या बांगड्या, नाही होणार तुझं लग्न, फोडून टाक असं म्हणून माधवी आरडाओरडा सुरू करते, कारण आता तिला सुलक्षणाकडून पुन्हा एकदा शब्द हवा असतो यश बरोबरच अमृताचं लग्न होईल म्हणून. तेव्हा आता बांगड्या वगैरे फोडू नकोस ग असं मा म्हणत असते. अगं तुझी मुलगी आहे ही. तेव्हा माधवी म्हणते, हो आहे ना माझी लेक आहे, मी तिची आई आहे. यश पण तितक्यात तेथे येतो. पुढे आता माधवी म्हणते, हे करताना मला अजिबात आनंद होत नाहीये, पण मी हा हिरवा चुडा नाही पाहू शकत आहे तिच्या हातात. तेव्हा तो माझ्या यशच्या नावाचा आहे असं आता मा म्हणते. तेव्हा यशला देखील आता जबरदस्त असा धक्का बसतो. त्यानंतर लगेचच आता तो वाढवण्याची तुझी हिंमत झाली कशी असं मा विचारते. यश म्हणतो, मा प्लीज. तेव्हा मा हाताचा इशारा करून यशलाच गप्प करतात आणि म्हणतात की कावेरीसारख्या मुलीवर तू प्रेम केलंस ही तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती, पण प्रत्येकाला ना एक चूक माफ असते यश, आणि ही चूक सुधारण्याची संधी आता तुला मिळतीये. मग आता लगेचच मा म्हणते की यश तू अमृताबरोबर ना लग्न कर. तेव्हा आता यशला खूप मोठा धक्का बसतो आणि त्याला हे नकोच असतं. तर आता अमृता आणि माधवी मात्र खुश होतात आणि यशच्या उत्तराची वाट बघत असतात. त्यानंतर आता
बरोबर यशला कोंडीत पकडत मा विचारतात, आत्ताच तू म्हणाला ना माझं मन हे मुद्दाम तू दुखवणार नाहीस म्हणून, मग आता असं समज आपल्या मावरच्या प्रेमाची ही तुझी परीक्षा आहे. तेव्हा तो आता विचारतो, म्हणजे नक्की आता काय म्हणायचंय मा तुला? आता उदयला मी जो पर्याय दिला होता तोच पर्याय मी तुला देतीये की अमृताबरोबर लग्न केलं नाही तर तू या कुटुंबाला विसरायचंस. असं म्हणून माने आता यशला अगदी धर्मसंकटातच टाकलेलं असतं. यशला आता खूप मोठा धक्का बसतो. उदयचं भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोरून क्षणातच जातो, कारण उदयने सुद्धा माझ्या सांगण्यावरून माझ्या आवडीच्या मुलीशी लग्न केलेलं नसतं आणि त्यामुळेच उदय घरापासून दुरावलेला असतो आणि त्यानंतर त्याची अशी काय अवस्था झाली. मग आता यशला हे सगळं आठवतं आणि तो बिचारा फुल टेन्शनमध्ये येतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये माधवी सुलक्षणाला कोंडीत पकडते आणि म्हणते की हे बघा, भाऊजी बरे होईपर्यंत मी नाही वाट बघू शकत. यश आणि अमृताचं लग्न होणार असेल तर ते उद्याच होईल, आहे का मान्य? तेव्हा मा लगेच म्हणतात, हो आहे मान्य. तर दुसरीकडे आता यश कावेरीला भेटायला येतो आणि म्हणतो, जर मी तुमच्याशी लग्न केलं तर मला माझ्या कुटुंबाला सोडावं लागेल. तेव्हा तुम्हाला अमृताबरोबरच लग्न करावं लागेल. हा एकच ऑप्शन तुमच्यासमोर असल्याचं कावेरी यशला सांगते. त्यानंतर आता कावेरी रात्रीची शांतपणे झोपलेली असताना अमृताने जी बाई तिथे लॉकअपमध्ये ठेवलेली असते ती बाई पुन्हा एकदा कावेरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.